गुड मॉर्निंग पीपल. तर मी वैभवी गायकवाड ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते. आज आता आमच्याकडे सकाळी सकाळी बेत आहे पाणीपुरी शेवपुरीचा. तर मी तुम्हाला ग्लिम्स दाखवते. बघा, ही आहे तयारी. बाय द वे, हा मेनू माझ्या बहिणीकडून आहे. आता आपण रेडी झाल्यावर भेटूया. बघा आमची तयारी पाणीपुरीची. आपली शेवपुरी रेडी झाली आहे. आता आपण ती टेस्ट करणार आहोत. आता आमचा मस्त नाश्ता पाणी झाला आहे. खूप छान होती पाणीपुरी शेवपुरी, दोन्ही आम्ही करून खाल्लं आहे. आता आपण भेटूया दुपारच्या जेवणाला. मेनू काय तोपर्यंत ब्रेक. तांदूळ आणि ज्वारीच्या पिठाचे भाकऱ्या आहेत. आपण आता बघूया की ते भाकरीचं पीठ आदवून कशा आपण भाकरी करणार आहोत. तर मला टोप तापत ठेवला आहे. ह्याच्यामध्ये आपण 1 वाटी पाणी घालणार आहोत. तुमच्या अंदाजाने घ्या. मी हे 1 वाटी पाणी घेतलंय. त्याच्यानंतर आपण मीठ टाकणार आहोत, थोडंसंच फक्त, कारण आपण भाकरीला थोडंसं ह्याच्यातच आदवून घेणार आहोत पिठाला. कोण कोण सुक्या पिठाचं करतात भाकऱ्या. आम्ही असं आदवून करतो. जसं तुम्हाला प्रेफरन्स आहे की बाबा सुखावून तर सुखावून, नाही तर हे इट्स अ मॅटर ऑफ चॉईस. तर जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही करू शकता. माझी अशी पद्धत आहे, मी तुम्हाला दाखवते. मीठ घातलं आहे पाण्यामध्ये. कोण कोण ह्याच्यामध्ये तूप पण टाकतं थोडं मऊसर भाकऱ्या व्हायला. असं काय नाही की जर आपण तूप नाही टाकलं तर मऊ नाही होणार, पण एक ॲडिशनल, बाकी काय नाही. मी तूप टाकत नाही कारण आमच्या घरच्यांना जास्त तूप आवडत नाही. तूप डॉली मी आहे. आता हे पाणी उकळलं आहे, तर आता आपण हे पीठ घालणार आहोत ह्याच्यात. 1 वाटी, ज्या वाटीचं माप पाणी आपण टाकलंय त्याच वाटीचं आपण पिठाचं माप घ्यायचंय. थोडंसं हे ढवळून आपण गॅस बंद करणार आहोत. हे आपण पीठ ह्याच्यात काढून घेणार आहोत थंड व्हायला. थंड करायचं आपण हे पीठ मस्तपैकी छान. आता आपण हे थोडा हात ओला करून हे पीठ काढून घेणार आहोत चमच्यावरचं, आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पावभाजी स्मॅशरने हे थंड करून घेणार आहोत. म्हणजे थोडं सोसवेल एवढंच हाताला. हा तवा आपला इथे तापत ठेवला आहे. आता आपण बघूया भाकरी. आपण आधी हा उंडा एक घेणार आहोत. जेवढा नरम असेल तेवढं आपण हे करायचं, म्हणजे लाटायला सोपं पडतं. तुम्ही पीठ लावून आपण घेणार आहोत आणि मस्त लांब लांब ह्याला लाटायचं. म्हणजे जेवढं हे जास्त पिठाचंच हे आहे, जरा म्हणजे हे कसं जरा लाईटली फिरतं. जर एका बाजूला ही भाकरी चिकटली का मग ते फाटतात. एकदम पुरणपोळी आपण कशी लाटतो तसं हे सांभाळून लाटायचं, कारण आपण एवढे अजून प्रो नाही चालत म्हणून. आता ही आपली भाकरी झाली. आता आपण ही तव्यावर टाकायची. तव्यावर टाकली का नुसार असा जरासा पाण्याचा हापका मारून आपण ही भाकरी हे करायची, म्हणजे ती भाजली जाते बाजूने. बस. कधी कधी मध्ये पाणी राहतं, ते काढून घ्यायचं पाणी. बस.
आता तुम्ही बघू शकता हे कॉर्नर जे आहे ते मस्त असे खरपूस म्हणजे सुटलेत आपण. तर आपण ह्याला परतवून घ्यायचं, आरामात आणि प्रेमाने हे करायचं. झालं. आता ह्या बाजूने भाजू दे. आता ही बघा आपली भाकरी मस्त अशी फिरते, म्हणजे सुट्टी झाली आहे ती, म्हणजे कच्ची नाहीये कुठून, असा त्याचा अर्थ. ही आता फ्लिप करून करून जशी तुम्हाला पाहिजे तशी भाजा. छान मस्त अशी फुगली पाहिजे. बस दॅट्स इट. आता ही काढा. तर ही होती भाकरी जशी मी करते. जास्त काय मोठ्या लांब सडक अशा आम्ही भाकऱ्या करत नाही, म्हणजे असं मोठ्या एकदम तव्या एवढ्या. आम्ही अशा छोट्या भाकऱ्या करतो, म्हणजे साधारण 3 की 4 एवढेच असतं. त्यामुळे आम्ही एवढे मोठे करत नाही, मीडियम आकाराचे. तर करा अशी, म्हणजे ही पद्धत तुम्ही ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. कारण ही म्हणजे मुळात भाकऱ्या सॉफ्ट राहायला ही पद्धत एक आहे, सोपी पद्धत. आता बाकीच्या भाकऱ्या आहेत त्या मी करून घेते, मग आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया. त्या भाकऱ्या माझ्या बनवून झालेल्या आहेत. तसेच मी सगळे भाकरे बनवलेत. जास्त नाही, फक्त 4 भाकरे बनवलेत. कारण फक्त आमच्या इथे एवढंच बनवतात, जास्त काय भाकरे आवडत नाही. आम्ही भाताडे आहोत. वी आर बॉर्न अँड प्राऊड टू बी भाताडे. तर सांगायचा किस्सा असा भाकरीचा, की म्हणजे भाकऱ्या आधी मला येत नव्हते. मी का शिकली भाकऱ्या? कारण म्हणजे जसे जसे दिवस गेले, भाकरी म्हणजे आई करायची, मी खायचे. तशी मी म्हटलं भाकरी एक आता शिकायला पाहिजे, म्हणजे भाकरी करायला आपण शिकायला पाहिजे. तर म्हणून मी भाकरी शिकले, म्हणजे भरपूर. म्हणजे मी आताही म्हणेन स्वतःला की इम्परफेक्टली परफेक्ट आहे, पण मी करते, प्रयत्न करते आहे. म्हणजे ते कोळी लोकांसारखं एकदम असं तवाभर वगैरे मला काय जमत नाही, पण त्यातल्या त्यात आपलं जमत थोडंफार. तर म्हणजे असंच की म्हणजे आता किती दिवस आईला सांगणार. आता असं जसं आईचं वय होणार, पाय दुखतात तिचे, शक्य म्हणजे घरातला भाकरीवाला चपातीवाली मीच आहे, मी करते. बाकी ती लोक करतात, माझी बहीण आणि आई. म्हणजे बहिणीला पण एवढ्या काय भाकरी आणि चपातीत इंटरेस्ट नाहीये, शिकेल ती तिच्या सवडीप्रमाणे. पण चपाती भाकऱ्या ह्या माझ्यावर असतात. तर म्हणजे जसे जसे पुढे दिवस गेले तसे तसे मी प्रयत्न केला शिकायचा. तर आता मला जमतात, म्हणजे खाण्यापुरता तरी जमतात. असं काही परफेक्ट नाहीये. तर हाच होता एक छोटासा किस्सा. बस आता आपण भेटूयात थोड्याच वेळेत, संध्याकाळी कदाचित आम्ही बाहेर जाऊ. बघूया काय डिसाईड होतंय. तोपर्यंत आता जेवतो, मस्तपैकी वाम कुक्षी घेतो एक, आणि नंतर आपण भेटूया.